अगं, लोक म्हणतात राजकारणात यायचं असेल तर स्वतःचे निर्णय घ्यायला शिकावं लागतं. पण माझ्यासाठी एक गोष्ट कायम मोठी राहिली, ती म्हणजे माझी आई. लहानपणापासून आजपर्यंत मी जे काय बी शिकलो, जे काय बी कमावलो ते तिच्या संस्कारामुळेच. अगं बघ की, गावात कोणाचं बी भलं करायचं असलं, कोणाच्या बी अडीअडचणीला धावून जायचं असलं, तर ते बी तिच्या शिकवणीमुळेच. आता आज माझं सपान आहे गावासाठी काम करायचं, गावातल्या लोकांचं प्रश्न सोडवायचं, त्यांच्यासाठी लढायचं आणि एक दिवस मोठा नेता व्हायचं. आणि हे माझ्या एकट्याचं सपन नाही बरं का, तर ह्या पाठीमागं माझ्या आईची वर्षानुवर्षाची मेहनत आणि त्याग आहे. म्हणूनच मी कुठला बी निर्णय घेताना आधी तिचाच विचार करतो. कसं आहे की जिच्याच्या हाताने चालायला मी शिकलो, त्या हातांचा अनुभव माझ्यापेक्षा लय मोठा आहे. कारण मला असं वाटतं की लोक काय म्हणतात त्यात बी आईचंच ऐकतो, आईच्या शब्दाबाहेर जात नाही. हो, नाही जात मी आईच्या शब्दाबाहेर, कारण त्यातच माझं भलं आहे, माझ्या गावचं भलं आहे. आणि तुला बी स्पष्ट सांगतो, माझ्या आयुष्यात येणारी जोडीदार म्हणून जी कोणी व्यक्ती असेल ती माझ्या स्वप्नांचा सन्मान करेलच, पण त्याबरोबर माझ्या आईचा मान राखला पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे. कसं आहे, राजकारणात किती बी मोठं व्हायचं स्वप्न बघितलं तरी माझ्या घराचा पाया माझी आईच आहे. मी लोकांचा नेता व्हायचं स्वप्न बघतोय, पण माझ्या आईचा सगळ्यात आधी मी मुलगा म्हणूनच जगणार आहे. सांग, असा माणूस तुला कमकुवत वाटतो का आपल्या माणसांशी, आपल्या मातीशी प्रामाणिक वाटतो?